प्रत्येकजण चेहऱ्यावर एक मुखवटा घेऊन फिरत असतो, मात्र या मुखवट्यामागे आतल्यात प्रत्येकाचा एक वेगळा स्ट्रगल सुरू असतो. तो स्ट्रगल वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीतला असू दे, करिअरच्या बाबतीतला असू दे, लग्नाच्या बाबतीतला असू दे किंवा आर्थिक गणितं जुळवण्याच्या बाबतीतला असू दे. अशातच या परिस्थितीशी रिलेटेड एखादी गोष्ट आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून समोर येते. सध्या असे बरेच कॉमेडियन आपण पाहतो, मात्र क्लीन कॉमेडी या नावाने प्रसिद्ध असलेले मंदार भिडे हे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. प्लीज वेलकम मंदार भिडे. आधी तर मला खूप असं वेगळं वाटतं आज की एका ऑफिसमध्ये परफॉर्म करतोय, ते पण दिवसाच्या ह्या वेळेला. कारण नॉर्मली असं असतं की जोक सांगायला सूर्य मावळेपर्यंत ते थांबा असं लोक सांगतात. आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मी बघतोय मागे पुढे सगळी लोक काम करतायत, तुम्ही असे रिकामे कसे आहात दुपारी? तर तुमच्याकडे खरंच काही काम नसतं का? तुम्ही काम आधीच आटपून माझ्यासाठी मुद्दाम बसलाय? काही पुण्याचं आहे त्याच्यामुळे झोप सोडून माझा शो ऐकताय, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. पण मला खूप हे वाटते कारण ना मीडियावाल्यांशी मला खूप दिवस झाले मला इंटरॅक्ट करायचं होतं. कारण ना मला तुम्हाला विचारायचं आहे की पूर्वी ना बातम्या वगैरे दाखवायचे, गेला एक महिनाभर मला न्यूज चॅनल लावला की एका माणसाचं CCTV फुटेज का दाखवताय तुम्ही? बाकी महाराष्ट्रातले विषय संपलेत का अजून? आणि ना मला असं वाटतं खूप विषय आहेत असे बोलण्यासारखे. मला वाटतं त्याच्याबद्दल कोणी असं कव्हरेज देत नाही. कारण हल्ली झालं आहे असं की लोकांना पण तेच बघायचं आहे ना. लोकांना असं दुसऱ्यांच्या आयुष्यात असं डोकावून बघायला खूप मजा येते. म्हणूनच हे काही रियालिटी शो आहेत जे खूप चालतात हल्ली. पण मला तुम्ही असे सगळे काम वगैरे करता, मला विचार सर तुम्ही कुठे राहता? मुंबईत ठाण्याला राहता आणि तुम्ही रोज ह्याच ऑफिसमधून काम करता. मग ठाण्याहून तुम्ही BKCला रोज येता. हो. मग मला सर खूप कौतुक आहे तुमचं. त्याच्यामुळे तुम्ही कुठनं येता? मी सायनला राहते. सायनहून BKCला येता. मग मला रोज जे घरातनं बाहेर पडत ना त्यांच्यासाठी असा वेगळा एक रिस्पेक्ट आहे माझ्या मनात. कारण ना मुंबई ना ही रोज बाहेर पडण्यासारखी राहिली नाही आहे हल्ली, है ना. माझी तर इच्छाच होत नाही हल्ली उगाच बाहेर पडायची. कारण तुम्ही बाहेर पडता, आधी तर रिक्षा म्हणेपर्यंत इतकं कन्स्ट्रक्शन चालू आहे, अर्धा किलो धूळ जाते तुमच्या कशात. मग रिक्षा शोधण्यासाठी स्ट्रगल असतो, है ना. आपण व्हाईट कॉलर भीक मागतो. व्हाईट कॉलर भीक म्हणजे काय माहिती तुम्हाला? की नॉर्मली गरीब लोक अशी भीक मागतात, आपण रिक्षासाठी अशी भीक मागतो, हात उलटा करून फक्त, है ना. रिक्षा मिळाली तरी मग त्याचे वेगळे नखरे असतात की मी आतपर्यंत नाही जाणार, मी हायवेवरतीच सोडीन. त्याला सांगा असं वाटतं कधी कधी, बाबा एवढंच असेल तर मग तू बस चालव BSTची. कारण रिक्षा आपण करतो ह्याच्यासाठी की आपल्याला ती गल्लीत आत हवी तिकडे सोडेल. हल्ली जोक पण करू शकत नाही, कारण असं सगळ्या विषयांवरती केलं की लोकांची कमेंट येते की एवढं जर तुला त्रास होत असेल तर सोड मुंबई किंवा गाडी घे. तो एक कमेंट करणार होता, त्याला विचारलं, म्हटलं तू कुठे राहतोस? म्हणाला बदलापूर. म्हटलं तू स्वतः मुंबईचा नाही आहेस म्हटलं. आणि म्हटलं गाडी आहे, म्हटलं तुझ्या घरापेक्षा महाग असेल कदाचित. म्हटलं गाडीचा फायदा काय? कारण म्हटलं मुंबईत पार्किंगच नाही आहे कुठे. मुंबईत बहुतेक जागी ते ऑड इव्हन असतं ना, ऑड डेला ह्या दिवशी पार्किंग, इव्हन डेला ह्या बाजूला पार्किंग. पण आता आपल्याकडे सगळीकडे अर्धा रस्ताच खोदलाय, त्याच्यामुळे ही बाजू ती बाजू झाली आहे ना. मग लोक कन्फ्यूज आहेत की इकडे लावू का तिकडे लावू. म्हणून लोक कुठेही लावत आहेत. आणि पोलीस कुठे चान्स सोडत आहेत. पोलिसांना दिसलं की पोलीस टो करतात गाडी. आणि हल्ली पोलिसांनी गेम नेक्स्ट लेवलला नेला. परवा तुम्ही बघितलं पुण्याची न्यूज आहे, एका माणसाला बाईक सकट उचलला. आपल्या देशात सेफ्टी बिफ्टीचं काही घेणं नाही असतं पोलिसांना. काही वर्षांपूर्वी आमच्या बिल्डिंग मी चोर पकडला स्वतः. पोलीस स्टेशनमध्ये फोन केला की सर चोर पकडलाय मी, तर त्याला घ्यायला या. त्याला नाही, आम्ही बंदोबस्त ड्युटीत बिझी, तुम्हीच घेऊन या त्याला. तो म्हटलं मी कसं आणू? म्हटलं आणताना म्हटलं तुम्ही ब्लेड बीड मारली तर? ते म्हणलं तुम्ही पण मारा त्याला. म्हटलं मी पण म्हटलं जिभेवर घेऊन फिरतो म्हटलं मी ब्लेड, वासेपूरमधलं ते परपेंडिक्युलर सारखं. हां. आणि इन जनरल मला असं वाटतं ना की जिथे 140 करोड लोक आहेत ना देशात, त्याच्यामुळे ना लोकांना किंमत नाही. कारण लोक ही सर्वात स्वस्त गोष्ट आहे आपल्या देशात ना. जिथे लोक कमी आहेत ना तिकडे लोकांना खूप किंमत आहे, प्रत्येकाला महत्त्व देतात. मी ना काही वर्षांपूर्वी कॅनडाला गेलो होतो, 2 वर्षापूर्वी. तिकडे ना मला एका शहरातनं दुसऱ्या शहरात जायचं, ट्रेन मला पकडायची होती. तर मित्रांनी सोडलं मला स्टेशनच्या बाहेर. मी आत गेलो आणि प्लॅटफॉर्मवर उभा होतो. आणि ना ट्रेन यायला आता दिसत होतं 2 मिनटं आहेत, पण ती अनाऊन्समेंटच होत नव्हती की आपल्या इकडे होतं ना S1 पहिला, S2 दुसरा, S3 तिसरा, बाईच्या आवाजात अनाऊन्समेंट येते. ती खरं तुम्हाला माहिती आहे ती बाई नाही येतो, एक माणूस आहे जो अनाऊन्समेंट करतोय. श्रावण नावाचा एक मुलगा आहे ना, परळी वैजनाथला राहतो तो, तिकडनं बसून तो सगळ्याचे आवाज वगैरे देतो. म्हटलं अशी अनाऊन्समेंटच होत नाही. म्हणजे एक बाई होती रेल्वेची कर्मचारी, तिला विचारलं, म्हटलं C4 डब्बा कुठे येईल? ती म्हणजे डोंट वरी, मी ट्रेन आली की तुला सीटपर्यंत बसवायला येईन. म्हटलं काय येशील? म्हटलं तू आई आहेस म्हटलं माझी. ते म्हणे सर 10-15 लोकच असतात ट्रेनमध्ये, मी सगळ्यांना बसवते.
म्हटलं मला याची सवय नाही. म्हटलं मी ट्रेननी फिरतो जोपर्यंत कोणाचं नख लागत नाही, पायावर पाय पडत नाही, टोपली लागत नाही, तोपर्यंत प्रवासच सुरू होत नाही ना आमचा. बाहेरच्या देशात असे बोर्ड वगैरे असतात की लो हँगिंग वायर्स वगैरे बघितलं, 30 मीटरवरती वायर आहे. म्हटलं ह्याच्यासाठी का वॉर्निंग देत आहे. म्हटलं आमच्या देशात 30 सेंटीमीटर वायरच्या खाली बसून छय्या करतात ट्रेनच्या टपावर लोक. बाहेर लोकांची किंमत असते ते असं ना. तुम्ही जर बाहेर गेलात दुबईला वगैरे किंवा असं गेलात ना, जर कॅमेरा असेल ना स्पीडचा, त्याच्या 1 किलोमीटरभर आधी असा बोर्ड असतो की पुढे स्पीड कॅमेरा आहे. म्हणजे त्यांना नागरिकांना सफिशियंट वॉर्निंग द्यायची असते की तुम्ही तुमचं स्पीड वेळेत कमी करा. आपल्या इकडे जिकडे कॅमेरा असतो ना, वॉर्निंग सोडा त्याच्या आधी स्पीड लिमिटचे बोर्डच काढून टाकतात की तू गेस कर काय स्पीडवर जायचं आहे. आपल्या एक मानखुर्दला ब्रिज आहे माहिती आहे, त्या एकाच ब्रिजवर मी 4 वेळा 2000 रुपये फाईन भरलाय. आणि ते दरवेळेला माझ्या स्पीडच्या नुसार त्यांची लिमिट ॲडजस्ट करतात. पहिल्यांदा मी भरला, माझा स्पीड 85 होता, तर चलानाला म्हणा 80ची लिमिट आहे, तुम्ही 85वर चालवताय. म्हटलं ठीक आहे माझी चूक झाली, नेक्स्ट टाइम मी 73वर चालवत होतो. परत चलानाला की आता लिमिट 70 झाली आहे. मी 65ला पण फाईन भरलाय. आता म्हटलं दरवेळेला 2,000 जातात म्हणून मी हल्ली काय करतो, ब्रिजच्या आधी गाडी थांबवतो, टोईंगवाल्याला फोन करून 500 रुपयात ब्रिज क्रॉस करून देतो. ते स्वस्त पडतं. पण अवघड आहे मुंबई ना अशी हे आहे. म्हणजे तुम्हाला कितीही वर्ष तुम्ही मुंबईत राहिलात ना, तरी तुम्ही मुंबईहून मोठे नाही होऊ शकत. म्हणजे ना आता काय ना की मुंबईत जिथे रस्ते धड आहेत तिकडे पण पॉटहोल्स आहेत. कारण आपल्या इकडे रस्त्याचं काम हे कधीच संपत नाही. कारण ना आपल्या इकडे असं झालं आहे ना की एक खो खोचा खेळ चालू आहे मुंबईच्या रस्त्यांवर, की जेव्हा ना तुमचे इलेक्ट्रिसिटीवाले रस्ता खोदतात तेव्हा ते गॅसची पाईपलाईन फोडतात. मग गॅसवाले जेव्हा खोदतात तेव्हा ते इंटरनेटची केबल तोडतात. त्याच्यामुळे ना सारखं काम चालूच असतं. जिथे काम चालू नाही तिकडे छोटे छोटे खड्डे असतात. आणि आता आपण ना, मी आता 20-25 वर्ष झाली गाडी चालवतो, आता मी खड्ड्यांवरनं गाडी चालवायला शिकलो आहे. पण आता गेमच बदलला. काही दिवसांपूर्वी ती आता मेट्रोची वरून स्लॅब पडायला लागली. आता ते आता काही दिवस भांडूपला पडली ती स्लॅब एका रिक्षावरती. कोणीतरी फोन केला मुंबई मेट्रोवाल्यांना की भांडूपला स्लॅब पडली आहे मेट्रोची. ते म्हणाला काय म्हणता म्हणे, भांडूपला मेट्रो बांधतोय. त्यांनी इतक्या जागी बांधून सोडल्यात ना, मला वाटतं ते पण आता विसरलेत. मला इकडनं पण दिसतंय कन्स्ट्रक्शन कसलं तरी चालू आहे. हा खड्डा मी बघतोय 10 वर्ष होत काही नाही आहे तिकडे. मला सांगा तुम्ही सगळे जर तुम्ही काय म्हणून इकडे काम करताय. मी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. ग्राफिक डिझायनर म्हणून. आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही काम करताय त्याचं अप्रिसिएशन मिळत आहे तुम्हाला. हो मिळत मिळत आहे तुम्हाला. मग एखादं चांगलं काम केलं की बॉस वगैरे म्हणतो अरे वा छानच काम केलंयस तू आज वगैरे, असं वाटतंय तुम्हाला. चांगलं आहे. मग मला आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. मला ना मी जवळजवळ एक 10 वर्ष वगैरे आयुष्यात नोकरी केली. मला ना कधी असं मिळालंच नाही यार कामासाठी अप्रिसिएशन. मी ना सुरू कॅमेरा सुरू आहे म्हणून बोलताय. त्यामुळे मी नंतर कॅन्टीनमध्ये तुमच्याबरोबर बसेन तेव्हा मला खरं मनोगत सांगा तुमचं. पण ना माझ्या ना करिअरची एक तर सुरुवातच इतकी विचित्र झाली ना. मला नोकरी मिळाली होती इंजिनिअरिंग झाल्यानंतर IT कंपनीमध्ये. मी 2 वर्ष तिकडे काम केलं. मला शेवटच्या दिवशीपर्यंत कळलं नाही की माझा रोल काय होता तिकडे. मी पहिल्या दिवशी जॉईन केला तेव्हा माझा घसा बसला होता. मी इंट्रोड्यूस केला, म्हटलं आय एम मंदार. तर नो म्हणे यू आर दीपक. म्हटलं काय. ते म्हणे नाही. म्हणाले की ना असाच आवाजवाला एक माणूस आमच्याकडे काम करायचा. तो नोटीस पिरियड सर्व न करता काल सोडून गेलाय. आणि क्लायंट त्याच्या नावाचे $40 देतोय तासाचे आम्हाला. त्याच्यामुळे जोपर्यंत हे रिझॉल्व्ह होते तोपर्यंत तू दीपक आहेस. ह्याच आवाजात बोलायचं क्लायंटशी फोनवर. अरे पण म्हटलं हे चुकीचं आहे, आयडेंटिटी फ्रॉड आहे. म्हटलं हे मॉल प्रॅक्टिस आहे, मी नाही करू शकत. ते म्हणा तुला दर महिना पगारात 1500 रुपये जास्ती देऊ. म्हटलं आय एम दीपक. माझ्या तशी एथिक्स इंटिग्रिटी वगैरे काही नाही आहे. मला असं वाटत असेल तर पैशासाठी मी काही करू शकतो. मी जर बाई असतो ना मी लाडकी बहिणीचे पैसे घेतले असते. आणि ना मग काय झालं खूप वर्ष ते मी 1.5 वर्षानंतर ना असं झालं की माझ्याकडे दीपकच्या नावाच्या 7 ट्रॉफ्या होत्या यार घरात. मंदारच्या नावाची एक पण ट्रॉफी नव्हती. कंटाळा आला. मी बॉसला म्हटलं हे नाही करू शकत. तो ना रडू नकोस म्हणाला, इतकं पण अवघड नाही आहे. तर बॉसचं नाव रणजित होतं. म्हटलं रणजित असं कसं बोलू शकतोस. तो म्हणतो हे बघ 5 वर्षापूर्वी माझं नाव दीपक. मग मी ती सोडली. म्हटलं आता ना MBA करूया आपण. मग MBA वगैरे केलं. चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती असं मला त्यावेळेला वाटत होतं. कारण ते इंडियाच्या टॉप 10मध्ये होतं. मग मला कळलं की इंडियाची 200 कॉलेज म्हणतायत आम्ही टॉप 10मध्ये आहोत ना. मग त्याच्यानंतर नोकरी मिळाली मला. कंपनीचं नाव सांगू शकत नाही कारण हे रेकॉर्ड होतं आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं नाव तेव्हा अझीम प्रेमजींना राग आला होता की का सांगितलंस तू म्हणून. आणि प्रेमजी साहेबांचं नाव घेतलं मग याचा अर्थ हे नाही की मी IT मध्ये होतो. प्रेमजी साहेबांचा एक किराणा आणि भुसारी मालाचा पण धंदा आहे. मी साबण विकायचो त्यावेळेला. कोणता साबण ते नका विचारू कारण परत लिगल रिझन्स आहेत ना. आणि ना कंपनी जॉईन केली तेव्हा बँगलोरला आमचं इंडक्शन झालं होतं. आणि इंडक्शन झालं होतं तेव्हा ती जी प्रॉडक्ट मॅनेजर होती ती म्हणे तुमचं आता 1 आठवडा ट्रेनिंग होणार आहे. म्हटलं कशाबद्दल. सेल्स प्रोसेसबद्दल. ती म्हणे नाही साबणाबद्दल. म्हटलं साबणासाठी ट्रेनिंग. ते म्हणे हा नुसता साबण नाही म्हणे, हेच तर तुमचा विचार बदलायचा म्हणे.
हा लेडीज ब्युटी सोप आहे. म्हटलं बाई एक मिनिट तुझा भ्रम दूर करतो. म्हटलं तुम्हाला माहिती आहे कोणत्या साबणाबद्दल बोलतोय मी? एक वाद्य आहे त्याच्या नावावरती ते साबणाचं नाव ठेवलं आहे. म्हटलं बाई हा ब्युटी सोप नाही आहे. म्हटलं हा आमच्या महाराष्ट्रात रोज सकाळी हा हात धुण्याचं साबण आहे. म्हटलं हां. आणि म्हटलं तो आत्ता झाला आहे, नाही तर पूर्वी आमच्या सगळ्यांच्या घरात तो गोल्डफिशच्या आकाराचा साबण असायचा. आठवतो तो बेसिनच्यावर दोरीने लटकत असायचा. अख्खी फॅमिली सकाळी सकाळी सकाळची कार्य झाल्यावर त्या माशाला. आणि एप्रिल आणि मेमध्ये ते इतकं कन्फ्युजन व्हायचं, कळायचंच नाही की साबणावर जे लागला आहे तो आमरस आहे. पण मी ना सेल्समध्ये पण साधारण 7-8 वर्ष नोकरी केली. तुम्ही जसं म्हणताय तसं मला एकदा पण नाही असं म्हणता आलं की माझ्या कामाला अप्रिसिएशन मिळतं. हां, सेल्समध्ये टार्गेट असतात. एकदा मी दिलेल्या टार्गेटवरती अजून 20% अचीव केलं. मी माझ्या बॉसला म्हणतं सर हे मी केलं ह्याच्या बदल्यात मला काय मिळेल? तोंडाला पगार. आणि असं कधीच नाही मिळायचं. तुम्हाला असं मिळतं सर्टिफिकेट किंवा ट्रॉफी अवॉर्ड वगैरे असं मिळतं चांगलं काम केलं तर? मिळतं ना. सर आम्हाला असं काहीच नाही मिळायचं. आम्ही ना ऑल इंडिया लेवलला असे टॉप 10मध्ये वगैरे जर असलो ना तर आम्हाला वर्षातनं 1 आठवड्यासाठी थायलंडला घेऊन जायचं. ते पण घरी नाही सांगता यायचं. मग मी घरी आईला सांगायचो आई मी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला चाललो आहे, जंगलात नेटवर्क येत नाही म्हणून फोन करू नको. तर चुकून इकडनं आई फोन करेल, तिकडनं ती मावशी सवादी खा म्हणेल. ते झालं आपलं सगळं स्कॅम एक्सपोज झाला. आणि ना परत आल्यावर कोणीतरी आत्या नेहमी विचारायची की टायगरचा फोटो दाखव, कॉर्बेटला गेला होतास. मग थायलंडला 200 बात खर्च करायला लागायचे टायगरबरोबर फोटो काढण्यासाठी. कोणी गेलं आहे थायलंडला? गेलं आहे कोणी? तुम्ही गेला ते स्माईलवरूनच कळलं मला ना, एकदम नॉस्टॅल्जिक झाले ते. तिकडचे टायगर काय मस्त आहेत ना, ट्रेन करून ठेवलेत, तुमच्यावर पोज वगैरे करतात. माझा टायगर पाऊट करायला लागला. मलाच कसं तरी वाटायला लागलं. अरे म्हटलं काय करतोयस? म्हटलं आमचा नॅशनल ॲनिमल आहेस म्हटलं तू आमचा. आम्ही तुझ्या घरच्यांना माहिती इकडे सगळं करतोयस? तो ना नाही, त्यांना वाटतंय मी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला आहे. नाही पण ना असं मी कोणाला दोष देत नाही, कारण ना MBA झाल्यावर माझ्याकडे चॉईस होता. मी स्वतः गेलो सेल्समध्ये, कारण मी मूर्ख आहे क्लिअरली. माझे काही मित्र ना कन्सल्टिंगमध्ये वगैरे गेले नाही, यांचं आयुष्यच बदललं. हे 2ऱ्या-3ऱ्या महिन्यापासून इंटरनॅशनल टूर्सवर जायला लागले. कोणी लंडनला जाते, कोणी सिंगापूरला जाते, कोणी न्यूयॉर्कला जाते, कोणी पॅरिसला जाते. आणि जेव्हा ही लोकं तिकडे जाऊन आपले फेसबुक स्टेटस अपडेट करत होते की आय एम ॲट टाइम स्क्वेअर फिलिंग अलाइव्ह, त्याला मी माझ्या बाबांना SMS पाठवत होतो आय एम ॲट लातूर आय एम अलाइव्ह. चलो आय थिंक आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढून ऐकलं. सो थँक्यू सो मच मंदार, इतकं छान आम्हाला खळखळून हसवलं त्यासाठी. आणि ही जर्नी एकंदरीत कशी होती, कुठून सुरुवात झाली, काय एकंदरीत स्ट्रगल्स आहेत तुझ्या आयुष्यातले, हे देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सो आपण पुढची जर्नी सुरू करूया. सो मंदार, इतकी छान जर्नी आहे आणि तू म्हणालास आत्ताच तू एक छान सगळ्यांना सांगितलंस की IT मधला जॉब आणि ते सोडून अचानक कॉमेडीकडे जो काही वळला आहेस, ही जर्नी एवढी साधी नसतेच. सुरुवात कुठून झाली होती? आणि खरं तर ते घरच्यांना पण म्हणवायला लागतं ना की आपण इतकं छान IT पर्यंतचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला वेगळ्याच गोष्टीकडे वळायचंय. कन्व्हिन्स कसं केलं आई बाबांना? नाही, कन्व्हिन्स म्हणजे मला असं वाटतं की थोडीशी लहानपणापासून सूट अशी दिलेली होती. त्यामुळे वडिलांनी सांगितलं होतं की स्वतःचे निर्णय स्वतः घे, पण ते घेतल्यावर मग लोकांना दोष देऊ नकोस. अच्छा, ओके. त्यामुळे ITची नोकरी करत असताना पण मध्ये काही काळ US मध्ये काम करत होतो. ओके. आणि ना मला आधी असं होतं की मला MBA तिकडनंच करायचं होतं. पण तिकडे ना राहिल्यानंतर मला असं ते एक आपण म्हणतो ना की कधी कधी आपल्यांपासून लांब गेलं की आपल्यांची किंमत कळते. बरोबर. तर बाहेर गेल्यावरती मला असं कळलं की यार हा देश असा वाटतो ना बाहेरून तेवढा नाही आहे चांगला यार. आपल्या देशात जितकं सुख आहे ना, मे बी पैसा कमी आहे, ओके. पण मला वाटतं सोपा आहे आपला देश जगण्यासाठी. कारण आपल्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे कामाला लोक असतात, हे असतं, तिकडे सगळं स्वतः करायला लागतं. म्हणजे त्या लॉनमधलं गवत कापण्यापासून ती आपली गाडी पुसण्यापर्यंत वगैरे. आणि म्हटलं हे सगळं नाही करू शकत म्हटलं. त्याच्यामुळे म्हटलं की मग भारतात ना मग MBA तेव्हा जेव्हा केलं तेव्हा पहिले थोडंसं त्यांचं हे होतं की बाबा एवढा अमेरिकेत आहेस आणि चांगला पगार वगैरे आहे, तर ते सोडून का करतोयस? तर मी त्यांना सांगितलं की बाबा माझं शेवटी प्रत्येकाचं एक हे असतं ना पर्सनल, की मला आयुष्यात ह्या गोष्टी करायच्या आहेत. बरोबर. आणि मला असं वाटायचं की बोलणं आणि एक रिलेशन बनवणं हा आपला स्ट्रेंथ आहे. त्यामुळे मला त्यावेळेला असं वाटायचं की मी सेल्समध्ये चांगलं काम करीन. ओके. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मला हे करायचं आहे, IT मध्ये मी करतोय, पण मला ना ते मी काम एन्जॉय नाही करत आहे. तर कुठेतरी एक ते असं ना की जेव्हा तुम्ही एन्जॉय करता तेव्हा मग ते काम वाटत नाही. आणि म्हणून मग मी ते सोडलं आणि मी क्लिअर होतो माझ्या ह्याच्यात. आणि त्यांनी एक बघितलं की हा नुसताच असा मित्र करतायत म्हणून आपण करतोय असं नाही करत आहे, हा विचार करून काहीतरी हे करतोय. आणि मग त्यावेळेला मराठीमध्ये भाडीपानी सुरुवात केली होती करायला. तर मग भाडीपाला रीच आऊट केलं आणि मग त्यांच्याबरोबर एक ऑलमोस्ट
2023पर्यंत वगैरे शोज केले. मग असं व्हायला लागलं की माझे बाहेरचे वगैरे सगळे शोज व्हायला लागले आणि आणि प्लस थोडंसं कधी कधी असं असतं ना की प्रायोरिटीज वेगळ्या असतात. राईट. म्हणून मग आम्ही हे केलं की मी ऑन माय ओन जातो, ओके. तुम्ही ऑन युअर ओन हे करा. आणि मग मला वाटतं की परदेशात एकदा हे दौरे व्हायला लागले त्यानंतर वर्ड ऑफ माउथ खूप चांगला झाला. आणि मग पहिली आय थिंक मोठा दौरा झाला तो ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा झाला. मग तिकडनं आफ्रिकेत शोज आले, मग US मध्ये शोज झाले, मग युरोपमध्ये वगैरे झाले शोज. सो आता मला वाटतं करता करता 16 देशांमध्ये शोज झालेले आहेत. आणि तेच कधी कधी हे पण वाटतं की जगात 12 करोड लोक मराठी बोलतात, त्यात एकमेव कमेडियन आपण आहोत. एक मोठेपणा म्हणून नाही, पण त्याची ना लोक दखलच घेत नाही आहेत. बरोबर आहे. कारण आर्ट फॉर्म इतका नवीन आहे ना की नाटकात जरा काही झालं की लोकांचं लगेच हे होतं की अरे आज हे नाटक झालं आणि नवीन नाटक येतं आहे. पण स्टँडअपला ना हळूहळू अवेअरनेस येत आहे, कारण करणारेच 5-6 आहेत अजून मराठी तसे ज्यांनी जरा थोडाफार फेम बघितलं आहे. त्यामुळे तो थोडासा तो एक स्ट्रगलबद्दल तुम्ही मगाशी बोललात, तर स्ट्रगल थोडा तो आहे की ॲक्सेप्टन्सचा. राईट. आणि थोडं अनफॉर्च्युनेटली होतं आहे काय ना की सध्या चालतं आहे हेच की तुम्ही वल्गर कॉन्टेंट करा किंवा काहीतरी कंट्रोवर्शियल बोला किंवा काहीतरी पॉलिटिकल हे करा, तेच चालतं आहे. त्याच्यामुळे ना माझं असं खूप आतून अशी घुसमट माझी होते की यार मी करतोय ना चांगलं, तर ते अप्रिशिएट तुम्ही करा ना. म्हणजे तुम्ही का मला पण सांगताय की अरे तू पण कर हे. म्हटलं ते टेम्पटेशन आहे, पण त्याच्यात एकदा गेलं ना की तुमचा ना इतकी वर्ष जे तुम्ही मेहनत केली ना एक सर्टन इमेज बनवायची, बरोबर. ती पण तुमच्या हातातनं निघून जाईल. क्लीन कॉमेडी आता हळूहळू कमी होत चालली आहे, बट आता ह्याच्या बऱ्याच गप्पा मारायच्यात. आपण एक मस्त कॉफी आणि चहा घेत Oh, पुढच्या yes. गप्पा करूया. आत्ताच आपण कॉन्टेंटबद्दल बोललो. आत्ता सध्या वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट मंदार तू म्हणालास तसं की लोकांना काय लागतं ह्या अपेक्षाही बघाव्या लागतात आणि आपल्यालाही आपलं एक वेगळं वर्चस्व निर्माण करायचं असतं. सो आपल्या डोक्यातही बऱ्याच गोष्टी असतात. आत्ताच्या कॉमेडीबद्दल तुला असं काय वाटतं की आता आपला पॅटर्न थोडासा चेंज करायला हवा आहे? जसं आता तू मगाशी म्हणालास की काही वल्गर कॉन्टेंट असू दे किंवा रोस्टिंग हा प्रकार असू दे, हा आत्ता लोकांना इन वाटतो पटकन आणि पटकन बघावंसं वाटतं जाऊन. सो तुला असं वाटलं की आता थोडासा पॅटर्न चेंज करायला हवा ऑडियन्स डिमांडनुसार? नाही, माझं ना थोडंसं त्याला बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. की ना काम तुमचं ना असं असलं पाहिजे की ते आज नाही, आज नंतर 30 वर्षानंतर पण जर कोणी ते बघितलं ना तर त्याला ते तितकंच रेलिव्हंट वाटलं पाहिजे किंवा त्याला ते तितकंच कंटेम्पररी असं वाटलं पाहिजे. की आता फॉर एक्झाम्पल पुलंचं जे काम आहे 40 वर्षांपूर्वी जे त्यांनी लिहिलेलं आहे, आज पण त्याच्याबद्दल वाचताना किंवा ऐकताना तितकीच मजा येते. बरोबर. की आता म्हैस जे त्यांचं हे आहे राईट, माझं फेवरेट हे आहे. येस. मी 100 वेळा ऐकलं असेल तरी परत ऐकताना इतकी मजा वाटते. आणि दरवेळेला असं त्यातनं ना काहीतरी असं वेगळं तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही मला लास्ट टाईम मी मिस केली होती, नवीन काहीतरी मी यावेळेला ऐकलं. सो ते ना मला असं वाटतं की काम असं राहतं. हे जे हल्ली कॉन्टेंट चालतं आहे ना त्याचं बेंचमार्क इतका लो आहे की आज तुम्ही करताय, पण मग ह्याच्यातनं तुमच्यासारखे 1000 लोक येतील. बरोबर. पण तुम्ही जेव्हा तो बेंचमार्क ॲज अ आर्टिस्ट तुमच्या आर्टचा बेंचमार्क हाय ठेवता ना, तेव्हा मग ना तुमची त्या लेवलला तुमच्याशी कॉम्पिट करणारे खूप कमी असतात लोक. म्हणजे जरी एक आपण म्हणतो ना की तुम्ही पिक्चर ह्या मास मार्केटसाठी बनवताय का क्रिटिक्ससाठी बनवताय, राईट. तर मला वाटतं थोडं सध्या मी आर्ट फिल्म बनवते असं मला वाटतंय. पैसाही अर्थात जरुरी आहे, पण मला असं वाटतं की सध्या आर्ट फिल्मही आपल्या गरजा भागतील किंवा आपण चांगल्या ह्याच्यात राहू इतका पैसा देते. बरोबर. त्यामुळे हेच करत राहायचा असा प्लॅन आहे. पण खरं तर मंदार तू खूप वर्षांपासून स्टँडअप कॉमेडी करतोयस, पण आत्ताचं काही जणांचं असं आहे की एखादा विषयच म्हणजे असा चलता विषय घेऊन पुढे जातो पटकन आणि त्याला फेम जास्त मिळतं. आपण एक बिल्टअप करत येतो आपली इमेज की आपल्याला हे करायचं आणि आपण खूप वर्षांपासून करतो. बट काही जण आहेत ते जे ऑडियन्सला हवे ते विषय घेऊन आत्ता सुरुवात करतात आणि त्यांना एक वेगळं फेम मिळतं. याबद्दल तुझं काय मत आहे? नाही, मला वाटतं सगळे अप्रोच बरोबर आहेत. प्रत्येकाला माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे. म्हणजे कोणाला असं हवं असतं की कंट्रोवर्सी जरा झाली तर लवकर आयवॉल्स मिळतील. सो बऱ्याच लोकांनी हा मार्ग निवडला आहे किंवा कंट्रोवर्सीमधून करिअर बनवू. बऱ्याच लोकांनी एक बॅलन्स ठेवला आहे त्या दोन्हीमधला की थोडीशी कंट्रोवर्सी पण करू, थोडं हे करू. सो मला वाटतं प्रत्येकाला आपापलं पाथ निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. मला असं ना थोडंसं मला कॉन्फ्लिक्ट असं जीवनात आवडत नाही फारच. त्याच्यामुळे माझं असं की शांतपणे जे चाललं आहे ना ते चालू द्या
मग मी उगाच असं ओव्हरटली पॉलिटिकल किंवा खूप जास्ती असं पुशिंग द एन्व्हलप वगैरे असं कॉन्टेंट मी फार हल्ली करायचा प्रयत्न करत नाही. हा जो एक झोन मी पकडला आहे ज्यात लोक आपल्या आईवडिलांना पण घेऊन येतात, लोक आपल्या लहान मुलांना पण घेऊन येतात. एक्झॅक्टली. मला त्या झोनमध्ये राहणं मला असं आवडतं आहे. कारण मला बरेचदा हे वाटतं की लोकांना हल्ली स्टँडअपमध्ये पण तुम्ही बघत असाल तर मध्येच असं इमोशनल अँगल टाकतात. की स्टँडअप कॉमेडी शोमध्ये मध्येच तुम्ही बघता लोक डोळे पुसतायत मग हसतायत. आणि मला असं वाटतं यार आपण कमेडियन आहोत ना, लोक आपला स्ट्रेस विसरण्यासाठी आलेत. लोकांना जर इमोशनलच व्हायचं असेल तर माहेरची साडी बघतील ना. की ते माझ्या शोला काय हवं मध्ये मी. राईट. आत्ताचे जे म्हणजे स्टँडअप कॉमेडियन जेव्हापासून सुरू झाली आहे, पण विषय हाताळताना खूप आत्ता काळजी घ्यावी लागते. पहिले तसं काही एवढं फार त्याच्याविषयी आपण जास्त विचार नाही करायचो. पण आता एखादा वर्ड चुकीचा गेला, एखाद्या समूहाबद्दल आपण पटकन काहीतरी कॉमेडी केली तर खूप जास्त आपल्याला भोगावं लागतं. कदाचित मग ते आपल्या करिअरवरही येऊ शकतं. ही भीती आत्ता सुरू झाली कारण तो खूप वर्षांपासून करतोय. सो आत्ता जर बघितलं तर मग न्यूज बनतात आणि मग पुन्हा करिअर सगळं त्याच्यावर आपलं दावावर लावलेलं असतं. आपण तर त्याबद्दल काय सांगशील? नाही, हे ना सुदैवाने काय झालं, मी जेव्हा सुरुवात केली होती ना त्याच्या जस्ट आधी तो एक रोस्ट नावाचा एक कार्यक्रम झाला होता आणि ज्यावर केसेस वगैरे झाल्या होत्या. आणि त्यावेळेस थोडंसं ना सगळे सावध झाले होते की बाबा आता ना लोकांचा जो टॉलरन्स आहे तो कमी झालेला आहे. आणि केस होतात. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, नुसतं लोक निषेध करायचे, आर्टिकल यायचे, लोक बोलायचे, मग त्या केसेस व्हायला लागल्या. आणि तेव्हापासून थोडंसं लोकांना एक आयडिया. आणि सुरुवातीला मी नोकरी करत असल्यामुळे माझं तर असं असायचं की मला कोणत्याच प्रकारचं अटेन्शन नको आहे. मी स्टँडअप पण करायचो तर मी असं लपवून करायचो असं बऱ्यापैकी सुरुवातीला. पण सुरुवातीला माझं हे होतं की मला कंट्रोवर्सी नको आहे. मला कोणा सांगायचं पण नाही आहे की मी हे करतो. लोक म्हणतील की अरे हा तर मग उद्या सोडून हेच करेल वगैरे. आणि मग एक झाली पण होती माझ्याबरोबर कंट्रोवर्सी. 2018मध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता जो खूप असा चालला होता व्हिडिओ. पण मग ते काही लोकांचं ज्यांच्याबद्दल वक्तव्य केलं गेलं होतं तर त्यांचे जे समर्थक होते त्यांच्याकडनं धमक्या आल्या, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आणि मग तेव्हा असं वाटलं की अरे इज इट रिअली वर्थ इट. म्हणून मग त्याच्यानंतर मी बंद केलं हे सगळं करायचं. बाबा तू पुन्हा जॉब सुरुवात केली. माझ्यामध्ये पुन्हा तू स्टँडअप कॉमेडी सुरू केल्यानंतर मध्ये एक थोडा काहीतरी फेज आलेली, त्याच्यानंतर ते सोडून तू पुन्हा एकदा जॉबसाठी स्विच केलेलंस? कोविडच्या वेळेला मी 2018ला मी नोकरी सोडली. त्यानंतर मी हेच करत होतो फुल टाईम. आणि मग कोविड लागल्यावरती असं झालं की पहिलं एक साधारण 1.25 वर्ष होऊन गेलं होतं आणि ना काही गोष्टी उघडायची चिन्हच दिसत नव्हती. आणि एक साधारण 5 महिने नोकरी केल्यानंतर नशीब बघा कसं ती कंपनी बँकरप्ट झाली. आणि कंपनी बँकरप्ट झाली. 1 महिन्याचा शेवटचा माझा पगार पण नव्हता आला. पण त्याच्यानंतर गोष्टी उघडायला लागल्या होत्या. आणि उघडायला लागले आणि ते संपलं. आणि जस्ट एक ना मोठ्या एका ब्रँडबरोबर कोलॅबरेट करायची ऑपॉर्च्युनिटी आली. आणि तो एक अल्कोहोलचा ब्रँड होता. आणि माझं असं होतं की अल्कोहोलचा ब्रँड आपण नाही एंडोर्स केला पाहिजे. पण त्यावेळेला ना एक म्हणे ना मराठीत बेगर्स कांट बी चुझर्स, मराठीत नाही आपली म्हण इंग्रजीत बेगर्स कांट बी चुझर्स. त्याला म्हटलं आत्ता माझ्याकडे ती लक्झरी नाही आहे की मी नाही म्हणू आहे ना. पण कुठून तरी आतून पण हे वाटत होतं. मग मी ना माझ्या मॅनेजरला म्हटलं एक काम कर, काहीतरी अशी रँडम अशी अमाऊंट सांग, तेच नाही म्हणू देत, नाही आपल्यावर नको यायला. आणि त्यांनी लगेच अप्रूव्ह केलं ते. सो ते असं झालं ना की ती अमाऊंट एवढी मोठी होती की आपली जी नॉर्मल लाईफस्टाईल आहे ना ती सस्टेन करून 4-5 महिने निघतील इतके हे होते. म्हटलं यार ही ना देवानी संधी दिली आहे आपल्याला, तर ना आता परत नोकरीत अडकायला नको. आणि ना म्हटलं फोकस करूया ह्याच्यावरती. आणि मग मी करतो. आणि मग लकीली काय झालं, टी व्हीचा एक शो मिळाला मला वाटतं जानेवारी 2022मध्ये. आणि टी व्हीचा शो मिळाल्यानंतर काय झालं, कॉर्पोरेट शोज वगैरे खूप मिळायला लागले. कारण टी व्हीची ना पॉवर काय असते त्यावेळेला मला कळलं. आणि मग ते झाल्यानंतर मग मला वाटतं ती तिसरी जी वेव आली कोविडची त्यात फार असं काही झालं नाही. आणि मग 2022मध्ये मला वाटतं फेब्रुवारी किंवा मार्चच्या आसपास ना मी असं ठरवलं की आता ना फोकस सगळीकडे करण्यापेक्षा की इंग्लिशमध्ये पण करतो, हिंदीत पण करतो, आपण फोकस करूया मराठीवर. कारण मराठीत ना मार्केट नव्हतं, पण मराठीत कॉम्पिटिशन पण नव्हती. आणि मला स्वतःला मराठीत परफॉर्म करताना जितकं रिलॅक्स्ड वाटतं, कम्फर्टेबल वाटतं, तितकं मला दुसऱ्या भाषांमध्ये नाही वाटत. मी म्हटलं मराठीवर फोकस करूया. आणि मग मराठीवर फोकस करूया म्हटलं. मग म्हटलं काय आपण असं केलं की त्यांनी लोकांना ते जास्ती रिलेटेबल वाटेल. तर म्हटलं लग्नासारखा विषयच नाही ना दुसरा. म्हणून मी शुभमंगल सावधान शो लिहायला सुरुवात केली. आणि मग पहिले लग्नाबद्दल होतं. म्हटलं मग लग्नानंतरच्या लाईफबद्दल पण तर बोललं पाहिजे. तो असा करता करता तो माझा 2 तासाचा शो झाला तो. पण पहिल्यांदा स्टार्ट केलं तेव्हा किती
हजाराची लाखाची नोकरी सोडून, कारण IT मधला जॉब सहजासहजी कोणी सोडत नाही. नाही, छान IT चाललेलं मध्ये तर असताना. इंजिनिअरिंग नंतरचा पहिला जॉब होता, हम्म. त्यामुळे त्याचा मी आय थिंक सोडलं तेव्हा माझा काहीतरी इंडियातला पगार एक 3.5 लाख वगैरे होता. हो. पण ते मध्ये मध्ये US ला जेव्हा पाठवायचं तेव्हा बऱ्यापैकी तिकडे सेव्हिंग वगैरे व्हायचं. हम्म. सो तो काय एवढासा हे नव्हता. MBA नंतर जेव्हा सोडलं तेव्हा बऱ्यापैकी होता पगार. म्हणजे त्या ह्याला पोचायला मला वाटतं नोकरी सोडल्यावर मला 4 वर्ष 5 वर्ष लागली टू रीच दॅट पॉईंट. बट ठीक आहे, आम्ही कधी कधी आयुष्यात रिस्क घ्यावी लागते. आणि आय थिंक आता ठीक आहे, मग मी कदाचित नोकरी जर करत असतो तर कदाचित आज जितके कमवते त्याहून जास्ती पैसे कमवले असते. पण मग तेच झालं असं की त्या ऑफिसच्या त्या चौकटीबाहेर कोणीच ओळखलं नसतं. बरोबर. आज लकीली किंवा अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली जास्ती की जगात कुठेही गेलं तरी 2 लोक येऊन बोलून जातात, ओळखतात कुठेतरी. त्याच्यामुळे मला वाटतं की ते जास्ती रिवॉर्डिंग आहे. पैसा काही येत जात असतो, नाव तुमचं एकदा झालं की मग ते पुढच्या 4 पिढ्यांना त्याचा फायदा होतो. राईट. पण रिस्क घ्यायची जरी म्हटले तरी आपल्याकडे काहीतरी सेव्हिंग आणि बँकिंग असल्याशिवाय रिस्क कोणी घेत नाही. पण हे ना थोडंसं अनसर्टन फील्ड आहेच काही म्हटलं. जसं पॅन्डेमिक सारखी सिच्युएशन आली तेव्हा ते अनसर्टन होतं की आता काय करायचं, आणि 1-1.5 वर्ष जर लॉंग फॉर्मॅटमध्ये असं जर येणार असेल तर मग थोडी भीती वाटते या फील्डची. आणि तो एक बॅकअप रेडी आहे का, की म्हणतो ना आपण की बॅकअपही तो रेडी असतो तेव्हा आपण थोडं निर्धास्त असतो, बट जेव्हा आपण फुल फ्लेश ठरवतो तेव्हा ती थोडी रिस्क असते. नाही, मग सेविंग्ज होते. माझ्याकडे मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा माझं असं की मी जर 1 रुपया जरी नाही कमवला ना स्टँडअपमधून तरी पुढची 5 वर्ष सगळे खर्च मॅनेज करून जी आहे ती लाईफस्टाईल आपली ती मेंटेन करून 5 वर्ष निघतील इतके पैसे होते त्यावेळेला. ओके. आणि बायकोचा पण स्टेबल जॉब होता आणि तिचा सपोर्ट होता. मुळात ते सर्वात खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. पैसे नसतात ना तेव्हा तुम्ही ना व्यक्ती म्हणून पण वेगळे होता खूप. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या ना खूप असं डोक्यात असं हे होतं. आणि ना ॲक्च्युली अशी परिस्थिती आली होती की मग मुलांना खेळणं पण घेऊन द्यायचे असे पैसे नव्हते. आता मागच्या वर्षी फॅमिलीला घेऊन आम्ही दुबईला त्यांना फिरायला घेऊन गेलो, तेव्हा विमानात बसलो आणि असं झालं की त्यांच्या तिघांची सीट एकीकडे होती, माझी वेगळीकडे होती. आणि मी ॲक्च्युली मला असं विमानापासून रडू येत होतं की 3 वर्षापूर्वी ना मुलांना खेळण्याचं विमान घेऊन द्यायचे पैसे नव्हते आणि आज आपण आता त्यांना घेऊन कुठेतरी कसं जातोय तर काहीतरी आपण म्हणतो की ना की आयुष्य कसं तुम्हाला दिवस असं दाखवतं. कारण आयुष्यात ना टिल दॅट पॉईंट ना असं कधी पैशासाठी स्ट्रगल हा प्रकारच नव्हता आयुष्यात. कारण छान आपण म्हणतो ना प्रॉस्पेरिटीमध्ये असं लहानपण गेलं होतं. हेही होतं, मग असं हे नव्हतं की घरात पैसे होते मग वडिलांकडे मागितले तर अर्थात त्यांनी दिले असते. पण एकदा तुम्ही कमवायला लागलात ना की मग घरच्यांकडून आणि ॲट द एज ऑफ असं 36-37 वगैरे ना तुम्हाला असं वाटतं की आपण आईवडिलांचा आधार झाला पाहिजे ना, आपण त्यांचा नाही घेतला पाहिजे. आणि म्हटलं तो इगो पण थोडा मग आपला येतो मध्ये. पण ते ते अवघड होती ती फेस थोडी. हा ह्युमर कुठला आहे, म्हणजे आईकडनं आहे Humor- स्ट्रॉंगली की वडिलांकडनं? मला असं वाटतं घरात ना एक थोडंसं वातावरण ना असं नेहमी लाईटच असतं की फॅमिली गेट टुगेदर वगैरे कधी वगैरे होतात तेव्हा सगळे जोकच सांगत असतात एकमेकांना वगैरे. माझं डेव्हलप व्हायचं कारण हे होतं की माझा मोठा भाऊ पण माझ्या शाळेत होता आणि तो अकॅडमिकली 4 वर्ष माझ्या पुढे होता. ओके. आणि काय होतं ना, तुम्ही एकदा मोठ्या मुलांबरोबर तुम्हाला हँगआउट करायची सवय झाली ना की तुम्हाला ना मग आपल्या वयाचे मित्र ना असे थोडे हे वाटायला लागतात, असं एकदम चुकल्यासारखं वाटतं. सो माझा ना तो ग्रुपच माझ्या भावाचा ग्रुप हा माझा ग्रुप होता. बरोबर. असंच आता तुम्ही मोठ्या वयाच्या लोकांबरोबर जेव्हा तुम्ही राहता ना तेव्हा ना ते तुम्हाला ना त्या ग्रुपचा असा रामू काका म्हणून वागवतात ना की जा हे घेऊन ये, पाण्याची बाटली घेऊन ये, क्रिकेट खेळताना सांगायचं बॉल खेळता जाऊन घेऊन ये. आणि माझं असं होतं यार आपण अल्फा आहोत, ही कामं नाही करणार. तर आता तुम्हाला अल्फा जर बनायचं असेल तुम्ही ताकदीच्या बेसिसवर तुम्ही नाही बनू शकत ना मोठ्या मुलांमध्ये. अर्थात. सो म्हटलं आपल्याला काहीतरी स्ट्रेंथ शोधायला लागेल. तर माझी जोक सांगायला मला खूप आवडायचे. सो हे त्यावेळेला ते जोक होते जे आपण कुठून तरी ऐकायचो आणि मग ग्रुपला सांगायचो. आई माझी खूप मोठी पु ल देशपांडेंची फॅन होती. सो मी लहान असताना एकदा असंच हे होतं की आई ना काहीतरी एक पुस्तक वाचायला ती लागली होती आणि त्या पुस्तकाला आईला सवय होती की ती वर्तमानपत्र जुनं घेऊन त्याचा कव्हर वगैरे बनवून हे करायची. तेव्हा काय वाचतेय हे बाहेरून नाही कळायचं आणि तिथं वाचता वाचता एकटीच हसत बसायची. सो मला एकदा झाली ही बाई का हसती असं रोज वाचून. तर ते हसवणूक नावाचं जे पुलंचं पुस्तक आहे तर ते होतं. तर ते म्हणे हे वाच. आता त्या वयात ना तुम्हाला थोडंसं ते अप्रिशिएट करणं अवघड असतं कारण ते लिखाण वेगळ्या दर्जाचं आहे. पण ना मग त्यातले छोटे असे आवडायला लागले जे आपल्याला कळायचे त्या वयात. की जसं मला तो पहिला एक जोक जो त्यांचा आवडला तो हा होता की ते त्यांना घर नवीन बांधणारे जी लोक असतात
ते अजिबात त्यांना आवडत नाहीत. अच्छा. त्याच्यामुळे तो म्हणा की एक कोणीतरी घर बांधत होता आणि तो त्यांना सांगत होता की विटेबद्दल तो त्यांच्याशी अर्धा तास बोलत होता. तर म्हणा की एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणं त्याला वीट येणं का म्हणतात ते मला त्या दिवशी कळलं वगैरे. सो असं सगळे हे जे विनोद आहेत ना हे कळायचे आणि मग ते अजून वाचायला लागले. आमच्या घरात असे प्रॉपर असं नाही कसं भरलेलं पूर्ण म्हणजे फ्लोर टू वॉल असं कपाटांनी भरलेलं असं पुस्तक होतं. कारण वडिलांना आणि ना वाचनाची खूप हे होती. म्हणजे बाबांनी वाचलं नाही तरी घरात पुस्तक अशी भरलेली असायची. अच्छा. आणि त्यावेळेला आपल्या लहानपणी ना इंटरनेट आणि हे सगळं नव्हतं ना. मग ऑडिओ कॅसेट यायची. त्या कॅसेटमध्ये 5-5 अशी 10 गाणी असायची. ते किती वेळ ऐकणार तुम्ही गाणी. म्हणून मला असं वाटतं की माझ्या वयाची जी लोकं आहेत ना आमचं वाचन असं खूप जास्ती होतं. आणि मग आम्ही काही वाचायचो. म्हणजे चणे दाणे खाताना तिची पुडी असायची ना ती पण उघडून आम्ही वाचायचो. पण काय करमणुकीला काही नाहीच आहे ना. दूरदर्शनचे 2 चॅनल किती बघणार तुम्ही हो, बघून. अर्थात. लग्न होण्याच्या आधी बऱ्याच म्हणजे बॉईजची एक गँग असते आणि त्या गँगमध्ये एक आपल्याला सपोर्ट करणारा मित्र हा नेहमी आपल्या सोबत असतो. भले तो आपली खिल्ली उडवतो, कधी जोक पडला तरीही तो त्याच्यावर आपल्याला शिकवतो. असा एक कुठला मित्र तुमच्या आयुष्यात होता का की जो ज्याने आतापर्यंत शेवटपर्यंत साथ दिली? माझं ना सुदैवाने ना त्याचं की कुठेही आयुष्यात काम केलं शिकलो ना लोक खूप चांगली मिळाली. आणि ना मित्र थोडे वेगळे असतात. नाती असतात ना नाती आपल्याला मिळतात. मित्र आपण बनवतो. आणि ना मैत्री तीच टिकते जिथे ना बऱ्याचशा आपल्या गोष्टी कॉमन असतात किंवा ते एक असा बॉन्ड असतो एक राईट. है ना. म्हणजे कोविडच्या वेळेला ना काय व्हायचं की लोकांना खूप हे असतं ना की बाबा आता तू कसं मॅनेज करतोयस. त्यातलं 10तले ना 2 लोक आउट ऑफ कन्सर्न विचारतात. बाकी 8 लोकांना गॉसिप हवी असते. राईट. सो ह्या फेजमध्ये ना नातेवाईकांनी काही मला टोमणे मारले की बाबा तुझ्या फील्डमध्ये इतकं अनसर्टन असतं इन्कम वगैरे तर कशाला नोकरी सोडलीस. म्हटलं ह्या वेळेला ना मला ह्याची गरज नाही आहे ना. बरोबर. तू जर मोठा भाऊ आहेस म्हणजे सख्खा भाऊ नव्हता माझा तर तुझं हे असलं पाहिजे की चल ना तू काहीतरी डेअरिंग करून वेगळं करतोयस. आपल्या घरातला तू कदाचित एकमेव माणूस आहे, त्याचे पेपरात फोटो येतात. नॉर्मल लोकांचे गेले की फोटो येतात त्याच्यासाठी त्यांना पैसे भरावे लागतात. राईट. तर तू कर ना यार ही फेज आहे की जाईल मध्ये काही लागलं तू सांग. मित्रांचं असंच ना मित्र समजतात. नाही तर कोविडच्या वेळेला पण आम्ही असं कधी बाहेर वगैरे गेलो ना तर मित्रांना माहिती आहे माझी सिच्युएशन काय आहे. बिल वगैरे आलं ना मी हे करायला गेलो मित्र खेचून घेत थांब ना तुझ्या कंपनीचं तू भरायचंस ना. तर असं बोलायचं नाहीत पण ते टोनमधनं आपल्या बॉडी लँग्वेजवरून कळतं मित्रांच्या. राईट. किंवा सगळ्या मित्रांचं पण हे होतं अरे तू कर रे बिंदास कर तू काही टेन्शन नको घेऊस. हे आणि मित्र मग त्यावेळेला हे करायचे की आपापल्या कंपनीमध्ये वगैरे खूप लोकांनी ते ऑनलाईन जे शोज व्हायचे ना ते खूप लोकांनी हे केले. एक मित्र दुबईत राहतो त्या त्यांनी ना दुबईतले सगळे लोक गोळा केले आणि तिकडच्या लोकांना त्यांनी जबरदस्ती म्हणजे लिटरली सांगितलं की मित्र आहे त्याचा शो आहे तर तुम्ही ऑनलाईन तिकीटं विकत घ्या वगैरे. तर कारण त्यांना माहिती आहे की आपला पण एक इगो आहे ना असे डायरेक्ट पैसे दिले तर घेणार नाही मी. सो त्यांनी असे हे शोज वगैरे एकाने अमेरिकेत गणपती होता कोविडमध्ये त्याच्या मंडळाला कन्व्हिन्स केलं की यांचा शो ठेवतो. अमेरिकेच्या ऑडियन्ससाठी ऑनलाईन त्या झूमवरचा शो केला होता त्यावेळेला. सो तेच आहे की मित्र असे ना बोलत नाहीत कधी पण ते त्यांच्या कृत्यातनं दाखवतात ते. पण आपल्याला एक क्रिटिक्सची गरज असते म्हणजे आपण म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी आणि ते प्रत्येक वेळेला सांगणारा कोणतरी लागतं. असं तुमच्या आयुष्यात कोण व्यक्ती की आपण एखाद्या वेळेला परफॉर्म करताना आधी आपण सुरुवातीच्या स्टेजेसला हे कदाचित असेल की आपण थोडीशी प्रॅक्टिस करून घरच्यांना किंवा आपल्या माणसांना आपण बोलून दाखवतो की हे असं असं आहे करतोय मी कसं वाटतंय तुला सांग. तेव्हा असे कोण तुमचे क्रिटिक होते की ज्याच्यामुळे तुम्हाला आणखीन तुमचे जोक्स आणि हे सुधारण्यासाठी जास्त मदत झाली? माझ्या केसमध्ये बायको ही सर्वात मोठी क्रिटिक आहे. सपोर्टरी तितकीच मोठी आहे कारण माझं जे काही नवीन लिहिलेलं असतं ते पहिले तिच्या थ्रू रन करतो. आणि असं ना तिचं असं आहे ती त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून मला कळतं की हे कितपत चालणार आहे. आणि बहुतेक वेळा असं 70-80% केसमध्ये ते होतं की ती एखादी नाही चालणार म्हणाली ना तरी एक आपला हट्ट म्हणून आपण करून बघतो असं मध्येच चांगलं चालू असताना टाकून बघतो. ते 70-80% केसमध्ये तिचं हे ॲक्युरेट असतं पहिलं असेसमेंट जे असतं तर की हे असं ह्या फॉर्ममध्ये नाही चालणार मे बी थोडंसं बदलून बघ वगैरे. आणि असतात म्हणजे ना बरेच जण खूप असे चांगले क्रिटिक असतात की मी आता नाव घेऊ शकतो फर्स्ट नेम मी घेत नाही. ते एक बापट म्हणून एका शोला आले होते मागच्या वर्षी 1.25 वर्ष झालं असेल. आणि ना त्यांनी शो नंतर मेसेज केला आणि ते मला म्हणाले की मी तुमचं आधी पण खूप काम बघितलं आहे पण ना आज जे तुम्ही केलं ना तर मला एवढी मजा नाही आली जितकी येते. आता आयडियली निगेटिव्ह फीडबॅक होता. राईट. आणि मी त्यांना हे केलं की असं होऊ शकतं कधी कधी. आता विराट कोहली पण आऊट होतो ना 0वर कधी एखाद्या दिवशी नसतो आपला दिवस. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं फीडबॅक टेकन म्हटलं मी नक्की काम करीन प्रयत्न करीन. आणि काय असतं एखादा शो असतो ना तर तो ना असा डेव्हलप व्हायला वेळ लागतो.
की आज मी जो करतोय ना हाच सेम शो जर तुम्ही 1.5 वर्षानंतर आलात तर विषय तेच असतील, हे तेच असतील, पण ना तो अजून बेटर होतो थोडा, तो रिफाईन होत जातो जसं तुम्ही करत जाता तसं. आता हेच व्यक्ती एक 3 महिन्यापूर्वी त्याच शोला परत आले होते अच्छा. आणि असा फीडबॅक देणारे लक्षात राहतात. हम्म. आणि मग ते आले आणि ते स्वतःचं इंट्रोडक्शन देत होते आणि ना असं देत होते आपण पण थोडं रिसर्च करतो ना, तर म्हटलं मला तुमचं नाव माहिती, तुम्ही बापट आहात. हो तुला कसं माहिती? म्हटलं तुम्ही असा असा फीडबॅक दिला होता. तेवढा नाही म्हणाले आज मला हे सांगायचं की आज खूप मजा आली. वा वा वा. बरं, आपल्या या शोमध्ये आपण मोस्टली असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, ही जर्नी तर आपण बघतोच, पण ह्याच्या मागचे जे BTS आहेत ना, आता एखादा तुम्ही शो करताय त्या शोचं प्रिपॅरेशन आणि तो शो ऑन स्टेज जाईपर्यंत, तुम्ही ऑन स्टेज जाईपर्यंत जी प्रोसेस कशी असते आणि ती कशी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी तुमची बिहाइंड द सीन मेहनत असते, ते मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. सो बिहाइंड द सीन मेहनतच खूप आहे ना, कारण शो असतो 2 तासाचा. त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी. आता फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरला जर शो करत असेल तर मी तिकडे जाणं येणं माझं रस्त्याचाच प्रवास एक 12-14 तासाचा आहे, राईट. आता त्याच्या आधी माझी जी टीम आहे त्यांना व्हेन्यू शोधणं, मग त्या व्हेन्यूशी ती कमर्शियल डील डिस्कस करणं, मग त्या शोचं लिस्टिंग बुक माय शो किंवा कोणत्या तरी तिकिटिंग पोर्टलवर पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा खूप आहेत की आता बाहेरचे जे दौरे असतात तेव्हा आता अमेरिकेचा जर तुम्हाला विजा हवा असेल तर तो डॉक्युमेंटचा बंचच एवढा होतो. म्हणजे ते गोळा करायलाच पहिल्यांदा जेव्हा अप्लाय केलं होतं तेव्हा मला जवळजवळ एक 15-20 दिवस लागले होते, कारण त्यासाठी तुम्हाला ना 6 अशा खूप फेमस लोकांचं असं रेकमेंडेशन लेटर लागतं. मग ते असं होतं की यार आपण आता मी समजा उद्या म्हटलं की मी फॉर एक्झाम्पल मी नाव घेतो कोणत्यातरी नाव घेत नाही, कोणत्यातरी ॲक्टरचं मी घेतलं, मराठीत खूप मोठं नाव आहे, पण आता अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये जो गोरा बघतोय माझं ॲप्लिकेशन त्याला काय माहिती की ही व्यक्ती कोण आहे. बरोबर आहे. अनलेस त्या व्यक्तीने काहीतरी खूप ग्लोबल स्टेजला काही केलं असेल तर मग त्यात एक वेळ गेला की बाबा कोणाचे घेऊ. मग एकांचा घेतला कमेडियन ज्यांचा नेटफ्लिक्सवरती शो आहे, कारण अमेरिकन लोकांना नेटफ्लिक्स माहिती आहे की नेटफ्लिक्सवर कोणी आहे तर तो चांगल्या दर्जाचा हे आहे. मग एक कलाकार आहे जो इंडियात खूप फेमस आहे पण ग्लोबल स्टेजने स्लमडॉग मिलियनरमध्ये काम केलं आहे, छोटासा रोल आता पण केलं आहे. सो त्यांच्याकडून एक घेतलं. मग एक आमचाच एक मित्र आहे निपुण धर्माधिकारी, तुम्हाला माहिती असेल, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे धप्पा पिक्चरसाठी. सो नॅशनल अवॉर्ड भारतासारख्या देशात मिळणं मोठे, म्हणून मग एक त्याच्याकडनं रेकमेंडेशन लेटर घेतलं. सो ना अशा सगळी कामं खूप असतात. आणि मग ते तिकडे शो लावणं की महाराष्ट्र मंडळाशी बोलणं. आणि थोडं काय झालं ना की बरेचसे ना अजूनही आपल्या ह्याच्यात ना, बिकॉज आमचं हे क्षेत्र नवीन असल्यामुळे ना आता असं असतं की एखादा मोठा खूप स्टार असेल नाटकांचा तर लोक म्हणतात ठीक आहे ह्याच्या मॅनेजरशी बोलू आम्ही. अजूनही कधी कधी लोकांचा इगो असतो की रे हा कोण मोठा लागून गेला, हा मॅनेजरशी का बोलायला लावतोय. तर मग तिकडे आपल्याला पण स्टेप इन करावं लागतं की बा ठीक आहे चल मी येतो पहिल्या कॉलवर, मग पुढचं तुम्ही डिस्कस करा. सो हे अशा सगळ्या कामं अशी खूप असतात की आता बहुतेक ना आता काय झालं की एडिटर वगैरे जे आहेत ना, हे एडिटर वगैरे खूप कमी आपली मराठी मुलं आहेत. सो मग एडिटरशी बसणं, मग त्याला एक एक गोष्ट समजावी लागते. मग सबटायटल जरी लिहून दिले तरी कोणी त्याला नाही माहिती ना, त्याला मराठी कळत नाही, त्याला व्हिडिओ छान एडिट करता येतात. सो त्यात लक्ष घालावं लागतं. सो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी अशा खूप असतात. पण आता समजा एखाद्या दादर वगैरे सारख्या ठिकाणी आपण एक शो करतोय, सो तो शो ऑन फ्लोअर जाईपर्यंत त्याच्या आधी किती दिवस ही मेहनत असते? म्हणजे ते स्क्रिप्टिंग करणं, एखादा विषय सुचणं, तो विषय त्या ऑडियन्सशी, तिकडच्या ऑडियन्सशी रिलेटेड आहे की नाही हे बघणं, आणि मग ते स्क्रिप्टिंग करून पूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं. साधारणतः एका शोसाठी किती दिवसांची ही मेहनत असते? नाही, सो नॉर्मली ना शो कसं असतं, तसं मी नाटक बघता की ते नाटक त्याची तालीम असते, त्याचं रिहर्सल असतं, त्याचं हे असतं. नाटक तुम्ही तेच 2 वर्षांनी बघितलं तरी ती सेम स्क्रिप्ट असणार आहे. तर शोचं जर नाव सेम असेल तर स्क्रिप्ट सेम असते, दर शोला स्क्रिप्ट बदलत नाही. कधी कधी आम्ही हे करतो की एखादा त्यातला मी 10 मिनिटाचा चंक टाकला तर ते रिप्लेस करायला नवीन 10 मिनिटाचा चंक वगैरे लिहितो. ती कंटिन्युअस प्रोसेस एक चालू असते. पण एक चांगला शो लिहायला ना साधारण एक ते 1.5 वर्ष तुम्हाला लागतं कमीत कमी. चांगला तुम्हाला असा क्वालिटी असा आणि एकदम असा टाईट आपण जे म्हणतो ना तसा शो लिहायचा असेल त्याला वेळ लागतो. पण एकदा तो झाला की मग साधारण तुम्ही 1.5 ते 2 वर्ष त्या शोचे दौरे तुम्ही करू शकता अक्रॉस इंडिया, अक्रॉस द वर्ल्ड वगैरे. सो तेवढा वेळ लागतो. पण एकदा शो बनला ना, मला वाटतं की किंवा ना तुमच्या मसल मेमरीमध्ये ते राहतं. मग तुम्हाला ना दरवेळेला शोच्या आधी जसं नाटकात काम करतात लोक, ते कधीच नाटकाच्या आधी ती स्क्रिप्ट घेऊन नसतात बसत, कारण तालीमच इतकी केली आहे की त्यांच्यात रात्री अर्ध्या झोपेत पण उठून पहिला डायलॉग घेतला ते पुढचा डायलॉग आपोआप येईल त्यांच्या तोंडात. तर तसं झालेलं असतं. त्याच्यामुळे फार असं शोच्या आधी
अँझायटी किंवा अशी होत नाही, कारण तुम्ही ते आधी इतक्या लोकांच्या थ्रू तुम्ही ते रन केलेलं असतं ना, त्यामुळे तुम्हाला माहिती असतं की काय चालणार आहे काय नाही चालणार आहे. आता सिटी टू सिटी असं होतं की आता मुंबई पुण्यात मी करत असेल तर एखादा समजा मी हलकासा असा बिलो द बेल्ट वगैरे घेतला तर ते मला माहिती आहे की इकडच्या ऑडियन्सला ते ॲक्सेप्टेबल जमणार आहे. पण हे आता कदाचित मी समज दुसऱ्या कोणत्या देशात गेलो किंवा दुसऱ्या कोणत्या शहरात गेलो तर तिकडे कधी कधी असं होतं की थोडंसं आपण ह्याच्यावरती असतो की बाबा हा कदाचित, आणि तुम्हाला आधी माहिती असतं की कोणते हिट ऑर मिस आहेत आणि कोणते शोवर चालणार आहेत कोणते शोवर पडणार आहेत. त्यामुळे हल्ली आता आणि झाले, आता मला 19 तारखेला 11 वर्ष होतील स्टँडअप करून. वा 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 वा. सो तो आता एक्सपिरियन्समधून देखील आलं आणि आता असं थोडं हे झालं आहे की ते सुरुवातीचं जे एक्साइटमेंट नाही, सुरुवातीला जर शो खराब गेला तर झोप नाही लागायची 2-2 रात्र की अरे काय झालं आज, काय हे खराब गेलं. आता असं आहे की एक कुठे ना कुठेतरी ते आहे ना, किंवा सचिन तेंडुलकर पण 0वर आऊट व्हायचा ना, तर जर एवढा मोठा माणूस फेल होऊ शकतो तर मग आपण कोण होतं. एखादा खराब दिवस आला तर आता थोडा वेळ वाईट वाटतं, पण ते तितक्यात लवकर मूव्ह ऑन पण हल्ली करता येतं. बरोबर. पण आता कुठल्या नवीन सिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहात? कारण आता पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही दौरे सुरू करताय, माझ्या मते नवीन नवीन काहीतरी आता त्याच्यात काहीतरी ॲड ऑन करत असाल, तर काय सांगाल प्रेक्षकांना? आता कशा प्रकारचे वेगवेगळे कॉन्टेंट दिसणार आहे? सो शुभमंगल सावधान म्हणून जो आपला शो होता तो आता लवकरच यूट्यूबवरती येणार आहे. जुलैमध्ये त्याचा प्लॅन आहे, जून किंवा जुलै. आलेपाक म्हणून जो शो आहे त्याचे सध्या दौरे चालू आहे, त्याचाच US, कॅनडा आणि UK मागच्या वर्षी एक मिनी टूर झाली, 3 शहरं केली. आता परत यावर्षी UKच्या बाकीच्या शहरांचा तो प्लॅन आहे. ओके. नवीन एक शो जो तिसरा आहे की इव्हेंच्युअली आलेपाकही ऑनलाईन जाईल आणि तिसरा शो जो बनेल त्याचं अजून नाव असं काही ठरवलं नाही आहे, तर तोही मला वाटतं लवकरच त्याचे ट्रायल शोज वगैरे आम्ही करायला लागू. एक नवीन फॉर्मॅट, ज्याचे 2 एपिसोड ऑलरेडी टाकले, जमलंय का पडलंय म्हणून, खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट आहे की जसं मी आता म्हटलं की आम्ही आधी रिहर्स करतो, 1-1.5 वर्ष तो शो त्याच्यावर काम होतं. ह्यात असं आहे की ऑडियन्स तुम्हाला ना टॉपिक ऑन द स्पॉट देते. चिठ्ठी असतात, चिठ्ठी उचलायची येईल, त्याच्यावरती इन्स्टंटली तुम्हाला काहीतरी बनवायचं, ज्यात असं खूप ते चॅलेंजिंग असं एक आहे. सो त्याचे येत राहतील एपिसोड्स, म्हणजे महिन्याला 2 एपिसोड्स तरी टाकायचं असं आमचं टार्गेट आहे. आणि आता एक खूप एक्साइटिंग न्यूज अशी की जमलंय का पडलंय नावाचा, सॉरी आपलं लोक काय म्हणतील नावाचा एक नवीन शो आहे, ज्यात आम्ही सेलिब्रिटीजच्या लाईव्ह मुलाखती आम्ही घेतो आणि लाईव्ह ऑडियन्स असतं, ऑडियन्स पण पार्टिसिपेट करतं आणि खूप असा छान असा तो फॉर्मॅट आहे. आम्ही त्याचा एक एपिसोड आधी केला होता, मग त्यानंतर काही कारणामुळे आम्हाला बराच वेळ आम्ही नव्हते केले काही, पण आता विथ अ बँग आम्ही त्याची सुरुवात करतोय. आणि त्याचं तर आता फ्रिक्वेन्सी अशी असणार की दर आठवड्याला कदाचित त्याचा एक एपिसोड येणार आहे विथ अ न्यू सेलेब फॉर एव्हरी एपिसोड. आणि त्याच्याबद्दल खूप एक्सायटेड आहोत आम्ही, कारण खूप वर्ष हा असा डोक्यातला एक प्रोजेक्ट होता करायचा आहे म्हणून. सो तर वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि अर्थात कॉमेडी हे काम नाही, बऱ्याच जणांसाठी पॅशन असतं आणि ती एक आत्ता सगळ्यांसाठी एक जबाबदारीही बनली की आपण काय बोलतो काय नाही ह्याच्यावरही लक्ष ठेवायचं आहे आणि ऑडियन्सलाही खेळून ठेवायचं आहे. खरं तरी खूप मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. गेली 11 वर्ष, आता 11 वर्ष होत आली आहेत. सो पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत मंदर, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट आम्हाला पाहायला मिळेल आणि मराठमोळ्या व्यक्तिमत्वाकडनं तर ही अपेक्षा आहेच की छान मराठी ऑडियन्ससाठी मराठी कॉन्टेंट मस्त येईल आमच्या ऑडियन्ससाठी. सो थँक्यू सो मच या शोमध्ये सहभागी झालात त्यासाठी आणि खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. थँक्यू. Thank you.